आणि खरं सांगू जिवंतपणे काय ते परमार्थ करायला शिका. जिवंतपणे जसं असेल तसं वागायला शिका. मेल्यावर महाग कोणी बघायला खरे नाहीत. अजित दादा पवाराला सुद्धा वाटलं नव्हतं मी असणारा जिल्हा परिषद लढवणारा माणूस उपमुख्यमंत्री महाराज बारामतीतून लँड होणार होतो, साताऱ्याला जाणार होतो. आणि त्यांचीच असणारी धर्मपत्नी संध्याकाळी फुले मालक. अहो मला कसं तरी वाटतंय. अगं काळजी करू नको, देव माझ्या पाठीमागे. जर 8:46 ते 46व्या मिनिटाला अजितदादा पवारांचं देहावसान होत असेल, अंत होत असेल, ही लोकातली यात्रा होत असेल दादा, याच्यापेक्षा घडी घडी काळ वाट याची आपल्या हातात आयुष्य नाहीये दादा. आहे तोपर्यंत आयुष्य आनंदाने जगा. माय बापाचे शब्द पाळायला शिका दादा. जिवंत आहे तोपर्यंतच माय बापाची सेवा करा. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा करा. जोपर्यंत हातात अन्नदान घडत असेल बापाला जिवंतपणे सांभाळायला शिका. मेल्यावर त्यांच्या नावानं काही जरी केलं तरी काही उपयोग होत नाही. जित्या नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. काही करू नका महाराज. सरळ सरळ त्यांच्या शब्दानं त्यांच्या तत्वावर चाला. बाप तुमचा माय तुमची खुश झाल्याशिवाय राहणार नाही.